कर्जमाफीबाबत आता राज्य सरकारने मोठं स्पष्टीकरण दिलंय। गाव पातळीवरील यादी नव्हे तर पोर्टलवरील रक्कमच अंतिम असणार आहे। कर्जमाफीच्या रकमेबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी सहकार आयुक्तांनी आता मोठे आदेश दिलेत। 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकीच कर्जमाफीसाठी ग्राह्य राहणार आहे। 1 एप्रिल 2026 नंतरचं व्याज आकारलं जाणार नाहीये। आधार प्रमाणीकरणानंतरच कर्जमाफीची रक्कम डीबीटीद्वारे कर्ज खात्यात जमा होणार आहे। कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना कर्जबोजा नसल्याचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। कर्जमाफी लाभार्थ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देणार आहेत। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय राज्य सरकारची नवी अपडेट आहेत आणि यानुसार आता कर्जमाफीचे नवे निकष हे नवं स्पष्टीकरण समोर आले। अपडेट किरण। अगदी खरं ऋषी, एकूणच जर बघितलं तर गाव पातळीवर सध्याच्या घडीला शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे। यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे दोन पद्धतीच्या याद्या आहेत। एक गाव पातळीवरची जी यादी तयार करण्यात आलेली होती ती एक, आणि पोर्टलवरची रक्कम, अशा दोन स्वरूपाच्या एकूण आकडेवारीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्तांनी याबाबतचे आदेश काढलेले आहेत। 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकी जी आहे तीच कर्जमाफीसाठीची ग्राह्य असणार आहे। याशिवाय एक शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणजे 1 एप्रिल नंतर जे व्याज आकारले जाईल अशा स्वरूपाची चर्चा होती, ते व्याज आकारले जाणार नाहीये। हा एक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय आहे। आधार प्रमाणीकरण जे आहे ते झाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचं कर्जमाफी जी आहे त्याची रक्कम डीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा होणार नाहीये। त्यामुळे त्या दृष्टीने देखील आधारचे संदर्भाने जे केवायसी करणं अपेक्षित आहे ते तातडीने शेतकऱ्यांनी नक्कीच। एकूणच या सगळ्या अंमलबजावणीबाबत आणि समोर आलेल्या स्पष्टीकरणाबाबत बळीराजाकडनं काय प्रतिक्रिया येते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।